हॅलो, वेलकम बॅक टू लिटिल एंजल मॉम. आणि विशेष म्हणजे आज आहे नाताळ, आता जवळ येतो, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मेरी क्रिसमस. आणि एक नवीन स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले. बघा हा चिंबोडा कसा डोळा मारतोय, त्याचे डोळे बघा कसे हलत आहेत. तर या चिंबोड्याची म्हणजेच तुमच्या इथे कदाचित खेकडे बोलत असतील त्याची रेसिपी. तर एकीकडे इथे तेल गरम केलं आहे आणि आल्या लसूणची पेस्ट जी असते ती इथे फ्राय करून घेतली आहे. तर तत्पूर्वी तुम्हाला चिंबोडा क्लिनिंग कसं करायचं, हे खेकड्याची क्लिनिंग कशी करायची, कुठले पार्ट्स त्याचे वापरायचे कुठले नाही, हे तुम्हाला मी सगळं काही सांगणार आहे. तर असं आपण जे कपडे धुवायचं ब्रश असतो ना, त्याच्याने पूर्ण जे चिंबोड्याच्या वरचे याला काही स्किन असं नसते, हे पूर्ण कडक असतं ना, त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने त्याला पहिला घासून एकदम छान आपल्याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ. जे आउटर पोर्शन जो आहे तो, हे नांगी आहे, याला नांगीला पण आपण पूर्ण चांगल्या पद्धतीने धुवून घेत आहे. तर छोट्या छोट्या नांग्या, आपण डांगे, हे सगळं चिंबोड्याचे पार्ट्स जे आहेत ते आपण धुवून घेत आहे. तर चिंबोडा आपल्याला तोडायचा कसा आहे ते पण मी तुम्हाला एका पद्धतीने सांगत आहे. तर इथे मी तोडलेले आहेत चिंबोडे. तर यातले कोणते पार्ट घ्यायचे कोणते नाही हे पण मी तुम्हाला सांगते. हा अखंड एक खेकडा आहे, तर याला अशा पद्धतीने तोडलं जातं. म्हणजे वरची जी कवटी असते तिला एकदम जोरात बाजूला खेचून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हिला तोडलेलं आहे. आता याच्यातले कोणते पार्ट्स घ्यायचे आणि कोणते नाही, आता याचं मी तुम्हाला थोडंसं गाईडलाईन्स देते की ह्याला पवाने म्हणतात. जे आता मी तोडते आहे ना त्याला पवाने म्हणतात. तर याची काही हे आवश्यक नाही आहे, तर हे काही घ्यायचं नाही आहे आपल्याला म्हणजे कालवण बनवताना. तर हे आपण सर्वप्रथम काढून टाकूया. नंतर जर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदाच खेकडे बनवत असाल तर ही खूप महत्त्वाची माहिती असू शकते तुमच्यासाठी की कशा पद्धतीने क्लिनिंग करायचं आहे. आता यामध्ये आता हा जो भाग आहे याच्यामध्ये एक धागा असतो, तर तो धागा असतो तो हा काही चांगला नसतो खाण्यासाठी, तर याला आपण काढणं खूप गरजेचं आहे. तर हा जो धागा आहे त्याला म्हणजे असा ब्लॅक कलरचा धागा असतो त्याला आपल्याला काढून टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने मी आता हा ब्लॅक कलरचा धागा जो आहे बघा निघाला आहे, हा आपण काढून टाकलेला आहे. पवाने जे आहेत ते देखील काढलेले आहेत. आता बरेच लोक ही जी कवटी असते ना त्या कवटीमध्ये की नाही प्रोटीन्स म्हणजे एक ऑरेंज कलरचं मटेरियल असतं, तर ते खूप महत्त्वाचं आहे. तर ते पण आपल्याला काढून प्रोटीनचं मटेरियल आहे ते ठेवून बाकीचे जी घाण जी असते म्हणजे अनवॉन्टेड मटेरियल ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर इथे आपण दुसरी चिंबोडी साफ करतो आहे. याचे पण आपण पवाने वगैरे संपूर्ण काढून घेतो आहे. सो 1 बाय 1 आपण प्रत्येक चिंबोडी आपण अशी साफ करून घेणार आहोत. आता हा जो आहे पोर्शन हा आहे कवटीचा पोर्शन आहे. तर बरेच लोक की नाही खूप छान मस्त पीठ असतं ते पीठ भाजून त्याच्यात कवटीमध्ये टाकून ते देखील फ्राय करायला टाकतात, म्हणजे कालवणामध्ये टाकतात. तर ते छान लागतं. तर हे मी पोर्शन जो आहे हा काढला आहे, हा अनवॉन्टेड होता त्यामुळे हे काढलं. हे डोळ्यांच्या इथे हा पोर्शन असतो, म्हणजे त्याचं जे चेहऱ्याचे डोळे आणि तोंड आपण म्हणतो त्याच्यामध्ये हा पोर्शन हा सगळा संपूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे. आता तुम्ही बघताय हा येलोइश ऑरेंज कलरचा जो पदार्थ आहे दिस इज कॉल्ड प्रोटीन्स. म्हणजे हे खूप आवश्यक असतात, कॅल्शियम प्रोटीन बरंच काय काय असतं याच्यामध्ये. लहानपणापासून आम्हाला सांगितलं की त्याला म्हणजे खूप छान आहे, ताकद येते म्हणून ते खाण्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहे. तर इथे कालवण जे आहे ऑलमोस्ट झालेलं आहे. तर कसं बनवलं एकदा सांगते. जे आपण अद्रक लसूण फ्राय केलं त्याच्यावरती मग हे चिंबोड्या टाकल्या. चिंबोड्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि चिंच आणि आपलं लाल तिखट हे सगळं टाकून आपण हे पाणी टाकून हे आता उकळी येण्यासाठी ठेवलं. तर आता समजायचं कसं की हे शिजलं. आता हे शिजलं हे समजणं. आता इकडे आम्ही वाटण टाकतो आहे, तुम्ही बघताय. वाटण हे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे, म्हणजे खोबरं जे असतं ते गॅसवरती भाजून घ्यायचं, बस दॅट्स इट. एखादी मिरची आणि मिक्सरला लावायचं. हे सुक्या खोबऱ्याचं वाटण त्याच्यावर टाकलं आणि हे संपूर्ण मिश्रण जे आहे आपल्याला जवळजवळ अर्धा तास ठेवायचं आहे. तर इथे बघताय तुम्ही गावाकडचं वातावरण आणि कशा कोंबड्या वगैरे, खूप छान गावाकडे वातावरण असतं, खूप एन्जॉय वाटतं आणि एकदम असं निसर्गरम्य असं वातावरण असतं. तर अर्धा तास आपण ठेवलंही आपल्या चिंबोड्या आणि अर्ध्या तासानंतर म्हणजे एक उकळी येते आणि उकळी आली म्हणजे आता ते शिजलं. ते शिजलं कसं काय समजायचं, त्याला तर काही म्हणजे असं सरफेस नाही आहे की बाबा आपण समजू शकतो की बाबा हे शिजलं आहे का नाही शिजलं आहे. तर अर्ध्या तासानंतर शिजते एवढं, म्हणजे मला जे लहानपणापासून आम्ही ऐकलं की अर्ध्या तासानंतर शिजते चिंबोडी बस. तर हेच लक्षात ठेवायचं आहे, हेच कॅल्क्युलेशन आहे. तर मस्त झालं आहे आता आपला चिंबोडीचं कालवण. आता मस्त इथे सर्विंग चाललेली आहे. वाव, मस्त भात, चिंबोडीचं कालवण आणि इथे तुम्ही बघता एक प्रॉन्स देखील मम्मीने बनवली आहे. तिथे प्रॉन्स बाजूला ठेवली आहे. खूप छान असा मस्त बेत आहे.
तर या सगळेजण जेवायला. हॅपी क्रिसमस टू ऑल. थँक्यू फ्रॉम लिटिल एंजल.